नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आर.के.जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तरी पण आज आपण खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रश्न पहिला असा आहे की मित्रांनो, भारतातील सर्वात जास्त मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? प्रश्न पहिला, भारतातील सर्वात जास्त मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो गुजरात। प्रश्न दुसरा, टेलिफोन नेटवर्कच्या बाबतीत भारताचे जगात काय स्थान आहे? प्रश्न दुसरा, टेलिफोन नेटवर्कच्या बाबतीत भारताच्या जगात काय स्थान आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो तिसरा। प्रश्न तिसरा, भारतात दशांश चलनाची पद्धत कधी स्वीकारली गेली? प्रश्न तिसरा, भारतात दशांश चलनाची पद्धत कधी स्वीकारली गेली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल 1957। प्रश्न चौथा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत अवजड उद्योगावर भर देण्यात आला होता? प्रश्न चौथा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत अवजड उद्योगावर भर देण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो दुसरी पंचवार्षिक योजना। प्रश्न पाचवा, राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केव्हा झाली? प्रश्न पाचवा, राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2004 मध्ये। प्रश्न सहावा, भारतीय सांख्यिकी संस्था ISI कुठे आहे? प्रश्न सहावा, भारतीय सांख्यिकी संस्था ISI कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोलकाता। प्रश्न सातवा, जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना केव्हा झाली? प्रश्न सातवा, जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1995। प्रश्न आठवा, भारतीय राज्यघटनेचे अर्थसंकल्पनाला काय म्हणतात? प्रश्न आठवा, भारतीय राज्यघटनेचे अर्थसंकल्पनाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वार्षिक अर्थसंकल्प विवरण। प्रश्न नववा, पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो असे कोण म्हटले? प्रश्न नववा, पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो असे कोण म्हटले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो JB मन्ना। प्रश्न दहावा, पंचवार्षिक योजना सुरू करण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक आहे? प्रश्न दहावा, पंचवार्षिक योजना सुरू करण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय विकास परिषद। प्रश्न अकरावा, भारत सरकारने नोटाबंदीची घोषणा केव्हा केली? प्रश्न अकरावा, भारत सरकारने नोटाबंदीची घोषणा केव्हा केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 8 नोव्हेंबर 2016। प्रश्न बारावा, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रज्ञाचे जनक म्हणतात? प्रश्न बारावा, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ॲडम स्मिथ। प्रश्न तेरावा, तातीपाका तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? प्रश्न तेरावा, तातीपाला तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश। प्रश्न चौदावा, 1 रुपयाच्या नोटवर कोणाची सही असते? प्रश्न चौदावा, 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वित्त सचिव। प्रश्न 15वा, वस्तू आणि सेवा कर GST 2TT भारतात कधी सुरू झाला? प्रश्न 15वा, वस्तू आणि सेवा कर GST 2TT भारतात कधी सुरू झाला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 जुलै 2017। प्रश्न 16वा, तिसरे जग हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो? प्रश्न 16वा, तिसरे जग हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो आशिया देश। प्रश्न 17वा, भारतात सर्वप्रथम मूल्यवर्धित कर VAT कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? प्रश्न 17वा, भारतात सर्वप्रथम मूल्यवर्धित कर VAT कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा। प्रश्न 18वा, भारतात पहिली कृषी जनगणना कधी झाली? प्रश्न 18वा, भारतात पहिली कृषी जनगणना कधी सुरू झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1970। प्रश्न 19वा, प्लॅस्टिक मनी कशाला म्हणतात? प्रश्न 19वा, प्लॅस्टिक मनी कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो क्रेडिट कार्डला। प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणती संस्था गैर संवैधानिक संस्था आहे? प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणती संस्था गैर संवैधानिक संस्था आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो नीती आयोग।
प्रश्न 21 आर्थिक योजनेला हा विषय आहे. प्रश्न 21 आर्थिक नियोजन हा विषय आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो समवर्ती यादी. प्रश्न 22 उत्पादनाचे 4 घटक असतात. प्रश्न 22 उत्पादनाचे 4 घटक असतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो जमीन, कामगार, भांडवल आणि संस्था. प्रश्न 23 भारतामध्ये आर्थिक धोरणे कोणाकडून बनवली आणि लागू केली जातात. प्रश्न 23 भारतामध्ये आर्थिक धोरणे कोणाकडून बनवली आणि लागू केली जातात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न 24 दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती. प्रश्न 24 दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती. त्याचं उत्तर आहे मित्रांनो महालानोबिस मॉडेल. प्रश्न 25 भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणते आधार वर्ष वापरले जाते. प्रश्न 25 भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणते आधार वर्ष वापरले जाते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वर्ष 2011 ते वर्ष 2012. प्रश्न 26 कॉफी बोर्डचे मुख्यालय कुठे आहे. प्रश्न 26 कॉफी बोर्डचे मुख्यालय कुठे आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए बेंगळूर, कर्नाटक. प्रश्न 27 भारत 220 मध्ये किसान वेतन कायदा कधी लागू करण्यात आला. प्रश्न 27 भारत 2T मध्ये किमान वेतन कायदा कधी लागू करण्यात आला. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1948. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.